चित्ते। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरस बुद्रुक नंबर 1। आम्ही हे भूकंप सूचक यंत्र तयार केले आहे। आज जगभरात दररोज भूकंपाच्या अनेक घटना आपण वर्तमानपत्रात वाचत असतो, तसेच टीव्हीवर सुद्धा आपण पाहत असतो। या विनाशकारी घटनेने मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतात। लाखो लोक मरण पावतात, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट होते, म्हणजे जीवित हानी व वित्त हानी होत असते। यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही हे यंत्र तयार केले आहे। याच्यात जमीन हलली की बजर वाजू लागते आणि भूकंप होत आहे हे झोपेत असणाऱ्या लोकांना, काम करत असणाऱ्या लोकांना समजते व ते सुरक्षित स्थळी जातील आणि जीवितहानी टाळता येईल। आपण किल्लारी भूकंपाचे उदाहरण घेऊ। लातूर मधल्या किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 मध्ये खूप मोठ्या भूकंपाचा धक्का बसला। तो दिवस काळ रात्र ठरला। आक्रोशहीन काळ्या अख्खी कुटुंबे ढिगाऱ्याखाली काढले गेले। अशा घटना घडू नयेत म्हणून आम्ही हे उपकरण केले आहे। जर समजा एखाद्या वेळी लाईट गेली असेल तर सौर ऊर्जेतून आपण वीज निर्मिती करून हे यंत्र चालू शकतं आणि बजर वाजतो। मी तयार केलेल्या यंत्रामध्ये टच स्विचचा वापर केलेला आहे। टच स्विचचे 2 पॉइंट असतात, A आणि B। टच स्विचला A पॉइंट B पॉइंट रिसीव्ह केला जातो। हे दोन्ही पॉइंट लोण्याला जोडलेले असतात, त्यामुळे जेव्हा भूकंप होतो तेव्हा लोणा थांबतो। A आणि B पॉइंट एकमेकांना स्पर्श करतात आणि A पॉइंट मधील शक्ती B पॉइंट मध्ये जाते। सर्किटला जोडलेला मॅग्नेटिक ऍक्टिव्ह होतो आणि अलार्म वाजू लागतो। त्यामुळे भूकंप होतो ग्रामपंचायत यांना माहिती मिळते या यंत्रामुळे जीवितहानी टाळू शकतो। माझ्या गुरुकितीचे नाव आहे रेल्वे बोगद्यातील वीज बचत। जेव्हा एखादी या आशिया खंडातील सगळ्यात मोठा बोगदा म्हणजे गरगुडे बोगदा। ह्या बोगद्याची लांबी 6.5 किलोमीटर आहे, म्हणजे 6.5 किलोमीटर आहे। ह्या एका रेल्वेला हा बोगदा पार करण्यासाठी 8 ते 9 मिनिटे लागतात। दिवसाच्या 20 रेल्वे ह्या बोगद्यातून जातात आणि आपण जर थोडीशी गोळाबेरीज केली तर ह्या 20 गुणिले 8 म्हणजे 160 म्हणजे 2 तास 40 मिनिटे ह्या वीज चालू असते। म्हणजे आपण धरले तर 30 तास 3 तास आपण जर रेल चालू असती तर बाकीचे 21 ते 20 तास चालूच नसते वीज। ही आता रेल इकडे जाते, ज्याच्याने इकडे आल्यावरती या वीज चालू होईल व जेव्हा इकडे बाहेर येईल तेव्हा इकडची लाईट बंद होईल। आज आपने खेती का प्रोजेक्ट बनाया है। इस खेती में किसी किस्म के केमिकल इस्तेमाल नहीं होते, इसके बजाय कुदरती तरीके इस्तेमाल होते हैं। कीड़े मकोड़ों को कंट्रोल करने के लिए कुदरती तरीके इस्तेमाल होते हैं, जैसे हल्दी का पानी इस्तेमाल होता है, आज इस्तेमाल होता है। इसको बनाने के हम जमीन में भी बना सकते हैं, जैसे बालकनी, छत, आंगन, तरह की खेती बना सकते हैं। इसको इस खेती में ये धनिया, पुदीना, टमाटर, हरी मिर्च उगा सकते हैं। खाद बनाना, जैसे
सड़ी गली सब्जियाँ, खराब सब्जियाँ, प्याज के छिलके, लहसुन की छिलके, ये सब हम एक ड्रम में डालकर 40 से 60 दिन तक बेहतर खाद बनकर तैयार हो जाएगी और इससे माहौल बेहतर भी होगा और हम अपनी ज़रूरत की सब्जियाँ उगा सकते हैं और हमें ताज़ी सब्जियाँ मिलेंगे। सुबह के वक्त और शाम के वक्त हम पानी देंगे। सुबह के वक्त और शाम के वक्त इसलिए पानी देंगे, अगर हम दोपहर के टाइम पानी देंगे तो पानी भाप बनकर उड़ जाएगा, इसलिए उन लोगों को पानी दरख्तों को कम मिलेगा। हम सुबह के वक्त और शाम के वक्त देंगे तो माहौल ठंडा होने की वजह से उन लोगों को पानी कम से ज़्यादा मिलेगा। ये हमने बनाया है, ये हम इसके नीचे पानी दें ताकि जब ये सूख जाए तो ये जड़ें इसको पानी खींचेगी तो इन लोगों को पानी कम से बहुत ज़्यादा मिलेगा। और ये बनाया हमने, इधर पानी डाले तो ये पानी खींचेगा और जितना इनको चाहिए पानी उनको इतना मिलेगा, बाकी का पानी इसमें आएगा। जितना इनको चाहिए इतना मिलेगा, बाकी का पानी इसमें आएगा। जिसको इतना चाहिए उतना ही मिलेगा, बाकी पानी, इससे पानी वेस्ट भी नहीं होगा और पानी की बचत होगी। और एक पशु पालन है और एक कुक्कुट पालन है, मच्छी का पालन। इन तीनों में जो फसलें निकलती है उसका खाद में इस्तेमाल होता है। खाद से खेत से इसमें गाय आता है तो गाय में 31 खेती का मतलब है डिपेंड रहना और इसका मकसद ये होता है कि किसान अपनी खेती को अच्छी तरह इस्तेमाल करे और सुंदर तरीके से उगाए और माहौल को नुकसान ना पहुंचाए और हम कम जमीन में भी इस्तेमाल कर सकते हैं। नमस्कार, माझे नाव मंथन विनोद पवार. मी डिगस माध्यमिक विद्यालय डिगस या शाळेतून हा प्रयोग घेऊन आला आहे. विषय आहे विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी. याचाच उपविषय आहे आरोग्य व स्वच्छता. माझ्या उपक्रमाचे नाव आहे सलाईन सेन्सर. आपण बघतो की जेव्हा पेशंटला सलाईन लावलेली असते, जर सलाईन संपत आली आणि पेशंट जवळ लक्ष नसला तर आणि नर्स आपल्या कामात असते तर पेशंट जवळ लक्ष नसणार आणि सलाईन संपलं की त्या रक्त रिटर्न येऊ शकतं त्या किंवा जे एअर बबल त्याच्या शरीरात जाऊ शकतात. यामुळे पेशंटला हृदयावर ताण, मेंदूवर परिणाम, फुफ्फुसांवर परिणाम इत्यादी समस्या आणू शकतात. यामुळे पेशंटच्या जीवाला धोका असतो. आता वायर इकडे सेन्सर आहे, जेव्हा वायरच्या खाली सलाईन जाईल, याच्या खाली जेव्हा सलाईन जाणार तेव्हा ऑटोमॅटिक सेन्सर वाजणार आणि नर्सला समजणार की आता सलाईन संपायला 1-2 मिनिटच आहे. मग नर्स येऊन सलाईन बंद करेल. यामुळे होणारा हा धोका टाळू शकतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तन्मय रत्नाकर ठाकूर आहे. मी शाळा जिल्हा परिषद रानवावी नंबर 1 या शाळेतून आलेले आहे. आज मी शहरीकरण ऊर्जा हा माझा विषय आहे. आज मी ही सोलार सिस्टीमवरचं एक मॉडेल बनवलं आणि जल ऊर्जावरचं एक मॉडेल बनवलं आहे. ते उन्हाळ्यात आपल्याकडे जास्त करून ऊन असते, त्या कमी प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे उन्हाळ्यात आपण हे सोलार सिस्टीम वापरून इथे ऊर्जा साठवू शकतो व पावसाळ्यात जास्त ऊन कमी असतं तेव्हा ह्या पाण्याचा वापर करून हे चक्र फिरवले जाऊ शकते आणि या चक्राप्रमाणे इथे ऊर्जा साठवून आपली घराकडची लाईट भेटते. आदरणीय परीक्षक, मान्यवर शिक्षक, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोम सचिन मुबारक आहे. आजच्या या विज्ञान प्रदर्शनात मी हा स्मार्ट बोर्ड तयार केलेला आहे. अंध व्यक्तींना चालण्यासाठी मी हा स्मार्ट बोर्ड तयार केलेला आहे. अंध व्यक्तींना चालताना समोरील गोष्टी दिसत नाही, त्यामुळे ते खांब, भिंत, दगड अशा गोष्टींना आदळून त्यांची अपघात होण्याची शक्यता ही जास्त असते. ही समस्या सोडवण्यासाठी मी हा स्मार्ट बोर्ड तयार केलेला आहे. उद्दिष्टे: स्मार्ट बोर्ड अंध व्यक्तींना
अंध व्यक्ती सुरक्षित राहावी, अंध व्यक्तींना चालताना आत्मविश्वास वाढावा व अपघात टळावे, ही काही त्याची उद्दिष्ट आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्मार्ट बूट म्हणजे काय? स्मार्ट बूट म्हणजे असा बूट की जो समोरील अडथळा ओळखतो आणि बजर वाजून आधीच इशारे देतो. म्हणजे हा बूट डोळ्यांऐवजी कानाने अडथळा ओळखतो. 5. यामध्ये वापरलेली उपकरणे, यामध्ये मी अल्ट्रासोनिक सेन्सर, बजर, बॅटरी, कनेक्टिंग वायर्स इत्यादी उपकरणे वापरली आहेत. स्मार्ट बूट म्हणजे नक्की काय? स्मार्ट बूटच्या वरील भागात अल्ट्रासोनिक सेन्सर बसवलेला असतो. हा सेन्सर अडथळ्यांकडे ध्वनिलहरी पाठवतात. ध्वनिलहरी अडथळे आधून परत येतात व त्यानुसार अंतर मोजले जाते. अडथळा 40 सेमी अंतरावर असेल तो ऑर्डिनोला सिग्नल मिळतो. ऑर्डिनो बजरला आदेश देतो. बजर मोठ्या प्रमाणात वाजतो, म्हणजे अंध व्यक्ती ही आधीच सुरक्षित होते. 7. यामध्ये मी काही वैज्ञानिक तत्वे वापरलेली आहेत. अल्ट्रासोनिक वेव्ह, इलेक्ट्रिक वायर्स, इको प्रिन्सिपल, इलेक्ट्रिक एनर्जी आणि साऊंड एनर्जी, इनपुट प्रोसेस अँड आउटपुट सिस्टीम, अशी काही मी वैज्ञानिक तत्वे वापरली आहेत. 8. नाविन्य, कमी खर्चात तयार होणारा हा बूट आहे. वापरण्यास सोपा आहे, हलका आणि टिकाऊ आहे. अंध व्यक्तींसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. 9. सामाजिक याची उपयुक्तता, अंध व्यक्ती सुरक्षित राहावी, अपघात टळावे, कुटुंबियांची चिंता कमी व्हावी, ही काही सामाजिक उपयुक्तता आहेत या बुटाची. 10. भविष्यात सुधारणा करताना व्हॉइस अलर्ट सिस्टीम आपण या बुटामध्ये करू शकतो. व्हायब्रेशन अलर्ट, पाणी लागणार नाही असं वॉटरप्रूफ डिझायनर आणि मोबाईलशी कनेक्ट होणारी प्रणाली, अशी आपण या बुटामध्ये भविष्यात सुधारणा करू शकतो. निष्कर्ष, आजच्या युगात विज्ञान फक्त केवळ अभ्यास नाही तर मानवाच्या सेवेसाठी बनलेले नाविन्य आहे. तसेच हा स्मार्ट बूट अंध व्यक्तींसाठी मदत करणारा, सुरक्षिततेकडे नेणारी एक पायरी आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव भरत नारायण चंद्रकर. आमच्या शाळेचे नाव SL देसाई विद्यालय पाट आणि माझ्या मॉडेलचं नाव आहे क्वीन वन वॉकिंग स्टिक. बांबूपासून बनवलेली ही टाकाऊपासून टिकाऊ अशी चालताना आधारासाठी आणि तसेच दमल्यावर बसण्यासाठी ही स्टिक बनवलेली आहे. वृद्धांना फार लांब चालता येत नाहीत, त्यांचे गुडघे दुखतात, त्यासाठी ही स्टिक बनवलेली आहे. याच्यात एक टॉर्च लाईट लावलेली आहे आणि एक गादी लावलेली आहे. ही टॉर्च लाईट आहे. ही अंधारात चालण्यासाठी आहे. ही गादी लावलेली आहे बसण्यासाठी. बसून झालं स्टिक सारखं आपण वापरू करू शकतो. पोर्टेबल आहे. जसे धरून वापरायला चालू तसे चालून दाखवूया. नमस्कार, माझे नाव रमेश कुलकर्णी. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रतिकृतीचे नाव आहे जादूचे घुसगावणे. शेतीमध्ये व प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी पारंपरिक घुसगावणे तयार अकृत्रिम ठरते. यासाठी आम्ही उपाय काढला आहे. काचेची बॉटल, लाकडी घुसगावणे, लोखंडी खिळा, लांब काठी, एक दोऱ्याच्या एका टोकाला काचेची बॉटल बांधून कापडी घुसगावणे बांधले. यांच्या समांतर रेषामध्ये खिळा बांधला. त्यामुळे हा वाऱ्याने वाजला की हा खिळा त्या बॉटलीतून आदळतो आणि कणकण आवाज करून पशु पक्षी पळून जातात.
याचे फायदे 24 तास नियंत्रित ठरते आणि पशुपक्ष्यांना इजाही होत नाही. वैशिष्ट्ये इंधन व ऊर्जेची बचत होती, वेळेची बचत होते आणि याचा वापर शेती जर खूप चांगली झाली तर ह्याचा वापर केला जातो. आणि याचे वैशिष्ट्य आहे की कार्यकारी डिझेलच्या बॅटरीवर किंवा बॅटरीवर इंधनावर ह्याचा वापर केला जात नाही. हे 24 तास नियंत्रित राहते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सानिका पालटेकर, इयत्ता 6वी. माझ्या मॉडेलचं नाव आहे धूर संयंत्र म्हणजे एअर पॉल्युशन कंट्रोल. मला या मॉडेलची कल्पना केव्हा आली तर आमच्या शाळेचं सहल कोल्हापूरला गेलेली. कोल्हापूरला ऊसाचे उत्पादन भरपूर आहे. ऊसापासून साखर निर्मितीचे कारखाने सुद्धा खूप आहेत. त्या कारखान्यांमध्ये उंचच्या उंच चिमण्या म्हणजे धुरांडे लावले जातात. त्या धुरांड्यांमध्ये सगळा काळा धूर बाहेर पडत असतो. त्या काळ्या धुरामुळे आजूबाजूची घरे, झाडे, वस्तू काळपट पडतात आणि त्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अशा प्रकारचे धोकादायक वायू असतात. या धोकादायक वायूमुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाच्या समस्या निर्माण होतात आणि जे रासायनिक घटक असलेल्या सांडपाण्यामुळे अनेक नदीतील मासे, जलचर मृत होणारे घटना समोर येत असतात. या घटनांना थांबवण्यासाठी मी ह्या मॉडेलची कल्पना केली आहे. या मॉडेलमध्ये जी फॅक्टरीमध्ये धूर बाहेर पडतो तो याच्यामध्ये इलेक्ट्रिक फॅन लावला आहे. तो या फॅनमधून या बॉक्सपर्यंत येतो. या बॉक्समध्ये जे कॉटन लावले आहे त्याच्यात कार्बनचे कण अडकतात आणि हवा शुद्ध होऊन बाहेर येते. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 या शाळेने आर्द्रता सेन्सर ठिबक सिंचन हा प्रकल्प तयार केला आहे. हे वर्किंग मॉडेल आहे म्हणजे कार्य करणारी प्रतिकृती. याकरिता साहित्य IoT हाऊस म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, याचे इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्द्रता सेन्सर, कॉर्की रोबोट, ठिबक सिंचन साहित्य, पाईप, पाण्याची टाकी, आर्द्रता सेन्सर, बॅटरी, सोलर पॅनल, IoT हाऊस म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आहे ज्याला कोडिंगद्वारे सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे नाही हे समजते. जमिनीला या सेन्सरमुळे जमिनीची ओलावा जर जास्त असेल तर ठिबक सिंचन बंद होईल. जमिनीची ओलावा कमी असेल तर ठिबक सिंचन चालू राहते. आणि सॉइल मॉइश्चर सेन्सर याद्वारे म्हणजे जेव्हा जमीन कोरडी असेल तेव्हा यातून पाणी थेंब थेंब गळतं आणि जेव्हा जमीन म्हणजे ओली होईल तेव्हा हे बंद होईल. आणि इकडे हा लाईन मॉन्सून सेन्सर यात जे आपल्याला समजा आपलं कोडिंग दिलं तर हे चालू होऊ शकतो. कोडिंग दिलं नाही त्याच्यामुळे शेतीमध्ये कीटक आले तर ते कीटक आले तर अलार्म वाजवतो. बारिश का पानी हम कैसे यूज़ करते हैं? बारिश के पानी से हम क्या इस्तेमाल कर सकते हैं? बारिश का पानी फिल्टर होके पेड़ पौधों को मिलता है और पानी पीने के लिए मिलता है, कपड़े धोने के लिए मिलता है, बर्तन धोने के लिए मिलता है.
या प्रोजेक्टचं नाव आहे कार्बन प्युरिफिकेशन. हे आत्मनिर्भर भारतासाठी सिस्टीम तयार केलेली आहे. यातून अशुद्ध कार्बन आहे ते शुद्ध करता येते व हे आता इकडे जो कांडे आहे ती आता हा दूर केलेला आहे तो इकडे या फॅन मध्ये होतो आणि इकडून बाहेर येतो चांगली. नमस्कार, मी हार्दिक. नमस्कार, मी हार्दिक नार्वेकर, इयत्ता 8वी श्री वासू विद्यालय माणगाव या शाळेतून मी आलेलो आहे. तर मी एक मॉडेल बनवलेलं आहे. तर हे आपल्याला काय उपयोगी येईल की आपल्या ठिकाणी काही ठिकाणी पानपोई असतात. तर पानपोई आपल्याला काय उपयोगी असते की पानपोईमध्ये काही लोक असतात ते काय करतात, डायरेक्ट जाऊन त्या नळाला हात लावतात आणि नळाला हात लावून ते नळ घाण होतो त्याच्यामुळे, आणि नळ घाण होण्यामुळे पाणी पण घाण. काही लोक नळ असं उघडत ठेवून जातात आणि त्याच्यामुळे पाणी वाया जातं. पाणी वाया झाल्यामुळे कोणाला पाणी प्यायला भेटत नाही. त्याचबरोबर शाळेतील मुलं असतात. शाळेतील मुलं काय करतात की जे ग्राउंडवरून खेळून आलेले असतात ते डायरेक्ट जाऊन नळाला हात लावतात. नळाला हात लावलं की नळ घाण होतो. त्याचबरोबर त्याचं पाणी पण घाण होतं. पाणी घाण झाल्यामुळे आपल्याला दुसऱ्याला पाणी प्यायला दूषित भेटतं आणि दूषित पाणी दुसऱ्याने पिलं की त्याला त्रास होतो. त्याचाच विचार करून आम्ही हे मॉडेल बनवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही काही नळ लावायची गरज नसते. त्याला आम्ही मोटरचा पाईप लावला आहे. त्याचबरोबर इथे एक सेन्सर लावला आहे. इथे काही रिले वगैरे सगळं लावलं आहे आणि इथे बॅटरी लावली आहे. इथे बॅटरी प्रोटेक्शनसाठी आम्ही इथे IC लावला आहे. हे बटन लावलं आहे. तर याचा उपयोग करून आपण चालू शकतो. त्याचबरोबर इथे एक सौर ऊर्जा आहे, बघू शकतो. इथे एक सौर ऊर्जा लावलेली आहे आणि ती सौर ऊर्जा म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची घरातील विजेची गरज नसते. त्यामुळे आपण स्वतः इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो, म्हणजे सूर्यापासून इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो आणि स्वतः यूज पण करू शकतो. म्हणजे ते एकदम फ्रीमध्ये होऊ शकतं. आता मी तुम्हाला त्याचं वर्किंग दाखवतो. तर मी इथे स्विच ऑन केलंय आणि ह्या सोलरमधून पण लाईट येते आणि बॅटरीमध्ये पण लाईट येते. ह्या मोटर आहे आणि इथे सेन्सर आहे. तर कोणी पण हात घेऊन किंवा कप घेऊन गेला, असा कप घेऊन गेला की ऑटोमॅटिकली हा चालू होतो, बघू शकतो. आणि जसा हा पण कप वगैरे काढेल तेव्हा हा ऑटोमॅटिकली बंद होईल. आता चालू आहे. आता आपण जसं पाठी घेईल तसं ऑटोमॅटिकली. थँक्यू. नमस्कार, माझे नाव चिन्मय प्रिन्सिपल. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव तर आम्ही असे रोड असतात आपण म्हणतो कोल्हापूरचा घाट म्हणा किंवा आंबोलीचा घाट, असे कर्व असतात. त्या कर्ववर ॲक्सिडेंट होण्याची जास्त शक्यता असते. इथून जी गाडी येते ना त्या गाडीला इथलं दिसत नाही इथून काय होतंय, किंवा इथून झाडं पडली आहेत किंवा माणसं येतात किंवा गाडी येते ते ह्या गाडीला दिसत नाही. त्यामुळे आम्ही ते सेन्सर लावलाय. इथून जी गाडी येते ना ते हे सेन्स करून ही लाईट पेटते आणि इकडून जी गाडी येणार ना त्याला एक क्लू मिळतो की इकडून कोणतीतरी गाडी येते, तर त्यामुळे ती आपोआप थांबते. आणि हे आहे ऑटोमॅटिक स्ट्रेट लाईन. ऑटोमॅटिक स्ट्रेट लाईनमुळे विजेची बचत होते. आता जास्त वेळा काय होतं की काहीही असतं ना स्ट्रेट लाईन ज्यांचे ऑटोमॅटिकली होत नाही. आता ही गाडी चालते, आता हिला क्लू मिळतो की आता कोणतीतरी गाडी चालते आणि हा सेन्सरमुळे ना आपोआप लाईट सुरू होतात आणि पुढे गेल्यावर आपोआप बंद होणार. आणि ही आहे कॉपर वायर. ह्या कॉपर वायरला करंट ट्रान्झिस्टर जोडलेला आहे, ज्याच्यामुळे ह्याच्यात करंट ट्रान्सफर होतो. ही कॉपर कॉईल लावलेला आहे, त्याच्यामुळे यांच्या घर्षणामुळे एक चार्ज निर्माण होतो आणि ही गाडी आपोआप चार्ज होत जाते. म्हणजे परत तुम्हाला कुठे थांबायची गरज नाही. तुम्ही ही गाडीला
आहे त्याच्यावर ऑटोमॅटिक सेन्सर लावलेला आहे. जर कोण रस्ता क्रॉस करत असेल किंवा कोण समोर आलं असेल किंवा दगड वगैरे असेल समोर, तर आपल्याला समजत नाही त्यामुळे आपण ब्रेक दाबायच्या ऐवजी ॲक्सिलेटर दाबतो. तर त्यामुळे ह्या सेन्सरमुळे काय होतं की ते जे काही वस्तू असेल ते डिटेक्ट करून ही ऑटोमॅटिक गाडी थांबते आणि ॲक्सिडेंट होण्याचा धोका कमी होतो. माझे नाव नासी सुशांत साई. मी पंधरा नंबर 1 शाळेत शिकत आहे. इयत्ता 6वी मी शिकत आहे. आम्ही वीज बचत दिवस आम्ही हे प्रयोग केला आहे. आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा लाईट गेलेली असली तर हे सर्व चालू असते. मग आपण जेव्हा लाईट येते तेव्हा हे सर्व चालूच राहते. मग जेव्हा आपण घराच्या बाहेर पडू तेव्हा जेव्हा आपण ही जी कडी असणार आहे दरवाजा, तो जेव्हा आपण बंद करणार तेव्हा मेन स्विचने घरातल्या लाईट किंवा पंखा चालू असला किंवा आपली पाण्याची मोटर चालू असली ती आपोआप मेन स्विचद्वारे बंद होणार, सगळे कनेक्शन बंद होणार. आणि हे आहे जिन्यावर, म्हणजे आपण रात्री जिन्यावर असे लाईट आपण बल्ब चालू ठेवलेला असतो. त्यापेक्षा आपण जर असे सेन्सरचे बल्ब लावले, आपण जेव्हा पाय देतो तेव्हा हे बल्ब असतात ते चालू होतात. मग आपल्याला रात्रभर लाईट चालू ठेवण्याची गरज नाही. याच्याने आपली बचतही होते आणि आपल्याला फायदेशीरही होते. आंब्याची मोठी फळे काढू शकतो. आपण एका वेळी 4-5 फळे काढू शकतो. आंब्याचं ते खेचलं की आंबा पडतो. आणि या यंत्राने आपण मोरे चिकू अशी छोटी फळे काढू शकतो. फळं खालची जातात आणि नंतर आपल्याला ही हाताने काढू शकतात. ह्याचा फायदा असा की तरी फळ काढताना फळं खाली पडून खराब होतात. तर या यंत्राने फळं काढताना एक फळ खराब होईल. नमस्कार, माझं नाव सिद्धी सचिन जळणकर, चेंगवन हायस्कूलमधलं विद्यार्थी इयत्ता 8वीमध्ये. माझ्या प्रकल्पाचे नाव न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. यामध्ये युरेनियमचा वापर जास्त करतात व यामध्ये युरेनियम ब्लास्ट केले जाते. ब्लास्ट करून या बंकरमध्ये साठवले जाते. त्याची उष्णता घेऊन या बंकरमध्ये टाकतात. उष्णता स्पीडमध्ये येऊन याचा जनरेटर फिरतो. जनरेटर फिरल्यानंतर ही वीज निर्माण इथे होते. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर आहे, त्यामध्ये वीज निर्माण होऊन पुढे लाईट पाठवते. नमस्कार, माझे नाव वेदांत सुशील बागवे, इयत्ता 8वी. माझ्या हायस्कूलचे नाव आहे डॉक्टर एस एस कुडकर हायस्कूल पोखरण. माझ्या प्रयोगाचे नाव आहे बहुउपयोगी स्वच्छता उपकरण. या उपकरणाला लागलेले साहित्य टाकाऊ जुना पाईप व जुना ब्रश, त्यानंतर खेळण्यातील फॅन, 1.5 वॅटची बॅटरी, टॉर्च, बटन, वायर. आणि याचा उपयोग छतावरील डाग, भिंतीवरील धूळ, छतावर जर जळमटे वगैरे असतील, कोळ्यांची घरे, तर ते काढू शकतो. आणि किंवा आपल्या शेतीमध्ये जर कीटक झाले असतील तर त्यांचा आपण नाश करू शकतो. जर सिरीज आणि तिन्ही या प्रयोगाला सिरीज आणि याचा वापर केला तर आपण फवारणी पंप तयार करू शकतो याचा. आणि या प्रयोगाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी उत्तम आहे.
माझे नाव शाळेचं नाव पण आमच्या उपक्रमाचे नाव आहे जल संवर्धन व्यवस्था विषय नैसर्गिक संवर्धनाद्वारे पाणी पुरवठा करतो. या शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर केला आहे. पाणी उपलब्ध होते आणि त्यामुळे विजेची बचत होते. शेतीसाठी बारमाही पाण्याचा वापर करू शकतो. शेतीमुळे परिसर पाण्यामुळे शेतीचा परिसर हिरवागार राहून आपल्या सभोवताली प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकते. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाण्याचा पुरवठा वाचत नाही व विजेची बचत होते. नमस्कार, माझे नाव सानिया संजय आणि माझे नाव रिया रवींद्र गोसावी. माझ्या शाळेचे नाव जीवन शिक्षण म्हणजे कसा नंबर 1. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते आणि मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. आज कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही शाश्वत शेती हे मॉडेल सादर करीत आहोत. आम्ही इथे शाश्वत शेतीमध्ये घर दाखवले आहे. घरामध्ये सांडपाणी, मलमूत्र आणि बाजूच्या गोठ्यातील शेण, गोमूत्र आपण बायोगॅस मध्ये साठवून ठेवू शकतो. त्याचा गॅस आपण स्वयंपाकासाठी वापरू शकतो. गाईच्या शेणापासून आपण शेणखत तयार करून ते आपल्या पिकांसाठी वापरू शकतो. गोमूत्र आपण कीड आलेल्या पिकांवर फवारू शकतो. इथे आम्ही कुक्कुटपालन दाखवले आहे. कुक्कुटपालनातील विष्ठा आपण शेतीसाठी खत म्हणून वापरू शकतो. तसेच बाजूला विहीर आहे. विहिरीचे नैसर्गिक पाणी आपण पिकांसाठी वापरू शकतो. सर्व काही नैसर्गिक वापरल्यामुळे आपल्याला पीक देखील नैसर्गिक मिळते. आत्ताच्या काळामध्ये शाश्वत शेती ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नमस्कार, माझे नाव मानव गणेश वरम. माझ्या शाळेचे नाव पिंपले हायस्कूल. मी एक पाईप गुंतवणूकधारक मॉडेल बनवलेलं आहे. हे मॉडेल आपण पार्कमध्ये किंवा कुठे बागकाम किंवा शेतीमध्ये आपण याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करू शकतो. आपण दररोज लॉनमध्ये किंवा झाडांना पाणी देतो तेव्हा पाईप असाच टाकतो. तेव्हा पाईप जुडणे किंवा गुंतागुंत होणे किंवा मोडणे अशी मोठ्या प्रमाणात याची समस्या ही समस्या सोडवण्यासाठी मी हे मॉडेल तयार केलेलं आहे. हे मॉडेल असं आहे की दररोज आपण पाईप जेव्हा पाणी काढतो तेव्हा पाईप काढू शकतो, हवा तेव्हा काढू शकतो आणि आपण काम झालं की हवा तेव्हा लावू शकतो आणि तो व्यवस्थित गुंडाळी होते. गुंडाळी मोडत नाही, पाईप फुटत नाही आणि आपण जेव्हा विहिरीचं पाणी काढतो तेव्हा विहिरीच्या बाजूला पण आम्ही हे लावू शकतो. कारण पाणी काढल्यावर आपण आपली रशी अशीच खाली पडून असते तेव्हा आपण ती रशी कुत्रा किंवा कोणताही प्राणी रशी घेऊन जाऊ शकतो. म्हणून हे असं मॉडेल केलेलं आहे मी. आपण पाणी काढून झाल्यावर आपली रशी पण आपण अशी गुंडाळून ठेवू शकतो. नमस्कार, माझे नाव आहे गौरव महेश परब. नमस्कार, माझे नाव वीरेन संतोष मांडसकर. आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा पाटवडचा वाडा. आज आम्ही हरित ऊर्जा व कचरा व्यवस्थापन ह्या 2 विषयांवर हा प्रकल्प केला आहे. हरित ऊर्जा म्हणजे वारा, पाऊस, सूर्याची उष्णता व पृथ्वीवरील उष्णता यांपासून जी नैसर्गिक प्रक्रियेने ऊर्जा निर्माण होते याला हरित ऊर्जा म्हणतात. हरित ऊर्जा ही पर्यावरणाला काही घातक नाहीये. इथे आहे धरणाचे जे पाणी असतं ते इथून बाहेर पडतं. जेव्हा ते दरवाजे उघडतात तेव्हा बाहेर पडतं. पाण्यामध्ये गतिज ऊर्जा असते. गतिज ऊर्जा असल्यामुळे ही पाणचक्की त्याच्यावर फिरते. फिरल्यानंतर तिथून एक विद्युत ऊर्जा तयार होते. इथे विद्युत ऊर्जा साठवली जाते. इथून साठवल्यानंतर ही ऊर्जा बिल्डिंगला, कारखान्यांना व अशा अनेक प्रकारच्या गोष्टींना सोडली जाते.
इथे बिल्डिंग आहेत, बिल्डिंग मधील जे घंटागाडी असतात किंवा कोण कोण लोक नदीमध्ये कचरा टाकतात. कचरा टाकल्यामुळे त्याच्यातून महापूर पूर असे येतात, त्यामुळे गावकऱ्यांना त्रास होतो व सगळ्यांना त्रास होतो, कुठे जागा भेटत नाही. त्यामुळे आम्ही हे नवीन तंत्रज्ञान तयार केले आहे. इथे हे पाणी कचरा अडवण्यासाठी एक तंत्रज्ञान तयार केले आहे. ह्याला होल मारलेले आहेत, जेणेकरून पाणी सर्व निघून जावं व कचरा आहे तो इथे साठावा व तो इथे व्हॅक्युम क्लीनर असल्यामुळे, सिस्टीम असल्यामुळे हा सर्व कचरा इथून कारखान्यात जातो. कारखान्यात मग तो ओला कचरा व सुका कचरा या दोन भागांमध्ये पडतो. ओला कचरा जो की कंपोस्ट खत, गांडूळ खत वगैरे या गोष्टींसाठी वापरून शेतीसाठी वापरला जातो व प्लॅस्टिक कचरा म्हणजे फालतू प्लॅस्टिक असतं त्याच्यापासून हे डांबरीकरण आणि केलं जातं व जे चांगले प्लॅस्टिक असतं त्यांपासून रियूज करून त्यांचं बॉटल किंवा अजून अनेक प्रकारच्या गोष्टी तयार केल्या जातात व कागद बिगद असतात त्यांचा रियूज केला जातो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे लिलुगडे. इयत्ता 6वी. शाळेचे नाव केंद्र शाळा शिरोळे नंबर 1. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2025-26 मुख्य विषय विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम. या अंतर्गत आम्ही निवडलेला विषय कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय. आमच्या मॉडेलचं नाव आहे बनाना बायो बॅग मिशन. ही प्रोसेस पहिला आम्ही केळीच्या खोडाचे बारीक बारीक तुकडे केले व ते उकळत्या पाण्यात ठेवले. उकळल्यानंतर त्या गॅस बंद करून आम्ही त्यात सोडा टाकला. सोडा टाकल्यानंतर आम्ही ते थंड होईपर्यंत थांबलं. थंड झाल्यानंतर ते आम्ही मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर आम्ही एक ट्रे घेतला. त्या ट्रेमध्ये पल्प आम्ही तो टाकला. नंतर ते एक गाडी घेतली. त्या गाडीने ते फायबर काढून घेतलं व ते उन्हात सुकत ठेवलं. आपण जेव्हा बाजारात भाजी आणायला जातो तेव्हा भाजीवाला आपल्याला पटकन प्लास्टिकच्या पिशवीतून भाजी देतो. त्याऐवजी आम्ही बनवलेली ही केळीच्या खोडापासून बनवलेली पिशवीचा वापर केला तर प्लास्टिकचा वापर कमी होईल. आपण जेव्हा कपडे आणायला कपड्याच्या दुकानात जातो तेव्हा कपडेवाला पटकन आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीतून कपडे देतो. त्याऐवजी आम्ही बनवलेली ही केळीच्या खोडापासून बनवलेली पिशवीचा वापर केला तर प्लास्टिकचा वापर कमी होईल आणि आपल्या पृथ्वीवर दुष्परिणाम होणार नाही. यानंतर आम्ही जेव्हा शाळेत असतो तेव्हा कधी जेव्हा आमचे वाढदिवस असतात तेव्हा मुलं प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये असलेली चॉकलेट आणतात. पण जर आपण अशा प्रकारच्या पिशव्यांचा वापर करून जर आम्ही अशा प्रकारे चॉकलेटचे पॅकेट बनवले तर प्लास्टिकचा वापर टळेल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वेद विकास वाळके, विद्यानियन कॉन्व्हेंट स्कूल कसार, इयत्ता 8वी. नमस्कार, माझं नाव तर पेंडू या गावात प्राचीनकालीन मूर्त्यांचं इंटरनॅशनल लेवलला नेण्यासाठी हा लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून मी हा प्रोजेक्ट बनवला आहे. तर पेंडूर या गावात मला या मूर्त्या सापडल्या ज्या की अंबिका देवी, महिषासुरमर्दिनी, तर शिलाहार डायनेसीच्या काही मूर्त्या आहेत ज्यांची कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. तर ते करण्यासाठी मी त्या गावी गेलो व तिकडच्या गावकऱ्यांची मदत घेतली आणि काही एक्सपर्टीजची मदत घेतली व त्या सगळ्या मूर्त्यांचं 360 अँगलनी फोटोग्रामेट्री केली. परत त्या सगळ्या मूर्त्यांचं अशा प्रकारे 3D मॉडेल बनवलं व काय केलं
3D मॉडेल बनवलं व ह्या प्रकारे सगळ्यांचं 3D मॉडेल बनवून आज म्युझियम तयार केलं. तर ह्या म्युझियमचं वैशिष्ट्य असं आहे की आपण कुठेही बसून हे म्युझियम बघू शकतो. असं नाही की फक्त पेंडूरला जायला पाहिजे. आणि पेंडूरला म्युझियम बांधण्याचे फंड्स नाही, तर आपण व्हर्च्युअल म्युझियम फ्रीमध्ये बांधू शकतो. नमस्कार, माझे नाव पियुष नेसुरे. मी इयत्ता 8वीमध्ये. माझ्या शाळेचे नाव श्रीदेवी देवी विद्यालय बेनगाव मानगाव. मी उपविषय गवत कापण्याचे यंत्र, ग्रास कटर, याचं साहित्य आहे पाईप, टी जॉईंट, मोटर, पुट्टा, ब्लेड, टी जॉईंट, बटन, वायर आणि सेल. नमस्कार, ही माझी मैत्रीण युक्ता कुडाळ. आमच्या शाळेचे नाव आहे कुडाळ कन्या शाळा. आम्ही कुडाळ कन्या शाळेच्या विद्यार्थी आहोत. आज त्याचे नाव आहे स्वच्छता आणि आरोग्य. आपली सकाळ रोज व्यायामाने व्हायला पाहिजे, कारण आपण व्यायाम केल्यामुळे आपली हाडे तंदुरुस्त राहतात व मन एकाग्र होते. आपण हे जंक फूड नाही खाल्लं पाहिजे, कारण त्यामुळे जठराचे आजार होऊ शकतात. हे तुळशीचं झाड आहे, हे कोरफडीचं आणि हे पुदिनाचं, हे औषधी वनस्पती आहे. बघा, आपण सकाळची सुरुवात आपण शौचालयापासून करतो, तर प्रत्येक शौचालय आणि आपल्या गावाला जर का निरोगी आणि स्वच्छ ठेवायचं असेल तर सुका कचरा, ओला कचरा वेगळा करायचा आणि बायोमेडिकल कचरा वेगळा करायचा. आणि माणसं विविध प्रकारच्या व्यसन असतात, उदाहरणार्थ सिगरेट, तंबाखू इत्यादी. सिगरेट ओढल्यामुळे आपली जी समस्या असतात ते खराब होऊ शकतात. ह्या चित्रासाठी हे खूप चांगलं आहे म्हणजे खराब आहे. तसेच तंबाखू खाल्ल्यामुळे आपल्याला कर्करोगासारखा आजार होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला तंबाखू हे आहे संतुलित आहाराचे पिरॅमिड. त्यामध्ये आम्ही संतुलित आहार दाखवले माझे नाव शिक्षण प्रगत मी इयत्ता 7वी शिकत आहे. नमस्कार, माझे नाव मयूर महेश काळेकर. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. आम्ही दोघांनी सनराईज कुंकण हे यंत्र बनवले आहे. यामध्ये असं आहे की आता कोणताही प्राणी आतमध्ये आला की बदल लागेल आणि कोणत्याही वेळी कोणत्याही माणसाला इथे राहावं लागणार नाही. हे यंत्र याच कामासाठी कामी आणि विजेची पण बचत होते. हे यंत्र उन्हावर चालते. नमस्कार, माझे नाव सुनीता विठ्ठल राणे. मी इयत्ता 8वी शिकते. माझ्या शाळेचे नाव शिवाजी विद्यालय मुलुंड व इथं माझ्या उपविषयाचे नाव शाश्वत शेती, विज्ञान प्रतिकृतीचे नाव आधुनिक शेती, लागलेले साहित्य कात्री, पुट्टा, कागद व रंग कलर इत्यादी. इथं आम्ही हे बावडी केली आहे. इथं पावसाचं पाणी साचतं व ते ठिबक सिंचनद्वारे सर्व झाडांना पोचतं. इथं गाईचं गोमूत्र, शेण सगळं सेंद्रिय खत आणि गाईला इथं शेताला पोचतं. इथे झाडांना पण मिळतं. याचे फायदे आहेत, जलसंधारण होते, दीर्घकालीन उत्पादन घेता येते, मृदा आरोग्य सुधारते व आर्थिक लाभ घेता येतो, पर्यावरणाला संरक्षण मिळते.
नमस्कार, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बांबोली. माझे नाव यश रवींद्र मेस्त्री. आज मी आधुनिक समस्यावर व्यवस्थापन हा एक मॉडेल केलेला आहे. भारतात पाण्यामुळे वेगवेगळे आजार होतात. त्याचं कारण म्हणजे घाण पाणी. या घाण पाण्याचं आपण शुद्धीकरण करूया. हे पाणी आता मोठ्या दगडातून लहान दगड, रेती, कोळसा, कापूस आणि शुद्ध पाणी हे पाणी आता हळूहळू शुद्ध होईल आणि यात इथे कारखान्यात जाईल आणि त्यावर प्रोसिजर होऊन आपण घरासाठी आणि शेतीसाठी वापरू शकतो. या पाण्यामध्ये ओला कचरा आणि प्लॅस्टिक तर असेल. ओला कचरा आणि प्लॅस्टिकने वेगवेगळे केलेले आहे. ओला कचरा आपण कंपोस्ट खत मानून झाडासाठी वापरू शकतो व प्लास्टिक कारखान्यात नेऊन वितळून त्यावर बसून वस्तू करून आपण बाजारात विकू शकतो. हा झाला कचऱ्याचा आणि जलशुद्धीकरणचा हे. आता सगळ्यात महत्वाची ठरते म्हणजे विद्युत ऊर्जा. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने सोलर पॅनेलच्या द्वारे आपण वीज निर्माण करू शकतो. ही वीज आपण घरासाठी म्हणजे फॅन, वॉशिंग मशीन इत्यादी आणि कारखान्यातील मशिन्या आणि स्ट्रीट लाईट वापरू शकतो. थँक्यू. नमस्कार, माझे नाव सहदेव अमित मांजरे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बाग. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या मॉडेलचे नाव आहे कारखान्यातून निघणाऱ्या धुराचे शुद्धीकरण. कारखान्यातून धूर निघतो, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असते. त्यावर पाण्याचा फवारा मारला की कार्बन डायऑक्साईड कमी होते व त्यावर कापूस लावलेला आहे. त्याने कार्बन डायऑक्साईड अजून कमी होते व वायू प्रदूषण कमी होते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अथर्व सुधीराम रावले. नमस्कार, माझे नाव अतुल मंगेश जाधव. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडाळ सांगेडे. आज आम्ही वॉटर डिस्पेन्सर बनवलं आहे. हे मॉडेल बनवण्यासाठी आम्हाला लागणारे साहित्य प्लास्टिक बरणी, टाकाऊ बॉक्स, ब्लेड, पाणी, सलाईन पाईप, डीसी वॉटर पंप, जीवोट, डीसी बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वायर आणि ग्लास. हे बनवण्यासाठी सर्वप्रथम आम्ही बेस तयार केला. बेसवर बरणी ठेवली. नंतर बरणीच्या साईडने बरणीच्या आकारामध्ये बॉक्स बनवला. त्यानंतर वायर आणि पाईप जोडला. अशा तऱ्हेने जोडलं की त्यावरती ग्लास ठेवलं की पाणी गळायला पाहिजे. निष्कर्ष, आपल्याला बिना हात लावायचं पाणी घ्यायला पाहिजे. जसं की आपण साधं नळातलं पाणी घेतो, त्या नळ चालू करण्यासाठी आपल्याला नळ हाताने खोलावा लागतो. तर आपल्याला जंतू नळाला लागतात. मग आपल्याला दुसऱ्या कोणते पाणी घेणारच. मग आपल्याला दुसऱ्या पाणी घेणार, आपल्या हाताला जंतू नळ लागलेले असणार आणि नळात चुकीचे बसू शकतात. असे रोग एकमेकांना पसरू शकतात. म्हणून हे स्पर्शहीन आहे. हे आपण पाणी ठेवल्यावरती ऑटोमॅटिक पाणी करणार. माझे नाव गोपाळ इयत्ता आणि आम्ही बनवलेल्या उपकरणाचं नाव आहे मिनी. तर आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की शेतकरी वर्ग असतो किंवा कामगार वर्ग जो असतो, त्यांना भरपूर इथे काम करण्यासाठी भरपूर कष्ट पडतात आणि त्यांना आपले परिश्रम वाया जातात किंवा वेळ सुद्धा त्यांचा त्यामध्ये वाया जातो. तर या अशा उपकरणाचा वापर केला तर त्यांच्या वेळेची बचत होईल. त्याचप्रमाणे त्यांच्या कामामध्ये सुद्धा त्यांची सहज होते.
म्हणजेच आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की एखाद्या वस्तूची या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ने-आण करायची असते किंवा एखाद्या वस्तूची या ठिकाणी वाहतूक करायची असते तर आपल्याला शारीरिक श्रम करावे लागतात किंवा त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ द्यावा लागतो. तर त्या ठिकाणी जर आपण या यंत्राचा वापर केला तर काम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतो आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम खाते करू शकतो. आणि त्यामुळे काय होतं शरीराची जी झोप ती देखील त्यामुळे होऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीची कार वापरलेली असते. जी नादुरुस्त झालेली सायकल असते तिची तिची फुली वापरलेली आहे. आणि आपण जे टाकलेले रॉड असते कुंडामध्ये आपल्याला सापडतात तर त्या रॉडचा आम्ही वापर करून वेल्डिंगच्या साहाय्याने त्यांची रीतसर जोडणी केलेली आहे आणि हे यंत्र तयार केलेलं आहे. म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ असेच सगळे त्यामध्ये पार्ट वापरलेले आहेत आणि कमीत कमी खर्चामध्ये तयार झालेल्या या मॉडेलचा शेतकऱ्यांना, कामगारांना किंवा इतर कोणा जणांना वेगवेगळ्या ठिकाणी किंवा विविध पद्धतीने ते या यंत्राचा वापर करू शकतात. आणि आम्हाला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी कष्टाची कामं करतात सतत एखाद्या वस्तूची ने-आण करण्याची गरज असते तर त्या ठिकाणी अशा उपकरणांचा वापर केला गेला जेणेकरून त्यांचे शारीरिक श्रम वाचतील आणि त्यांच्या कामामध्ये सहजरित्या येईल आणि वेळेची बचत होऊन ते कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम पार पाडू शकतात. म्हणजेच महत्त्वाचा उद्देश म्हणजेच काय तर त्यांना जो शारीरिक त्रास होणार आहे तो त्यामुळे कमी होऊ शकतो. हे मॉडेल बनवताना आम्ही एक उद्दिष्ट डोक्यात ठेवलेलं होतं ते म्हणजेच आम्ही बाहेर वेगवेगळे मजूर वर्ग असेल, कामगार वर्ग असेल तो काबाड कष्ट करत असतो आणि त्यांना खूप मेहनत करावी लागत असते तर त्यांची मेहनत थोडीफार प्रमाणात कमी व्हावी आणि त्यांच्या कामामध्ये काहीतरी सहज गतिशीलपणा यावा आणि यासाठीच आम्ही हे मॉडेल तयार नमस्कार, माझे नाव सुधीर टेमकर. माझे नाव सुवास भोसले. आमच्या शाळेचे नाव सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ. आम्ही हा प्रोजेक्ट जेव्हा पावसाळ्यात ना मुसळधार पाऊस असतो तेव्हा पाणी हे ते वेस्ट होतं. ते वेस्ट नको व्हायला म्हणून आम्ही इथे जनित्र बसवली आहेत. आणि ते जनित्र धरणामध्ये असतं ना, धरणामध्ये कसं पाण्यापासून वीज निर्मिती होते तसं ते छोटं जनित्र आहे ते. आणि ती वीज आपण घरात पण वापरू शकतो. म्हणजे कसं जेव्हा मुसळधार पाऊस होतो तेव्हा वीज खंडित होते. ते खंडित झाल्यामुळे आपल्या घरात वीज नसते. याच्यापासून जी वीज तयार होणार ती आपण घरात वापरू शकतो. आणि आपल्या म्हणजे रिअलमध्ये आपण करायला गेलो ना, जे आता ते मॉडेल आहे ना, रिअलमध्ये आपण करायला गेलो तर पाण्याला प्रेशर असतो. ते प्रेशरने फिरणार ना, मग त्यामुळे वीज ते छोटी यंत्र म्हणून ते जरा हळू फिरतात आणि त्यापासून आणि करायला पण खूप सोपं आहे. नमस्कार, माझे नाव भूमिका वामन बरडकर. शाळेचे नाव श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंबूर. माझ्या मॉडेलचे नाव आहे स्मार्ट सुरक्षा प्रणाली. याचा उपयोग दुहेरी म्हणून करू शकतो. म्हणजे याचाच उपयोग आपण घराच्या संरक्षणासाठी सुद्धा करू शकतो. आत्ताच्या काळात ते खूप महत्त्वाचं आहे कारण आत्ताच्या काळात चोरी, घुसखोरी यांचे तर प्रमाण वाढलेच आहे. पण वन्यजीव जे प्राणी आहेत त्यांचे प्रमाण वाढले कारण वन्यजीव प्राण्यांच्या अधिवासात आपण धोका निर्माण केला आहे. त्यामुळे ते लोक वस्तीत प्रवेश घेत आहेत आणि आपल्यावरच हल्ले करत आहे. यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी हे एक यंत्र आहे. या यंत्राचा वापर कसा करावा तर हे जे कुंपण आहे या कुंपणाच्या आत जर अनोखी व्यक्ती प्रवेश घेत असेल तर अलाराम वाजताना घरातील व्यक्ती अलर्ट होते. याप्रमाणे
आणि मग घरातील व्यक्तीला वाटतं की कोणीतरी आले म्हणून ते पाहायला येतात. जर ती व्यक्ती घरात नसेल तर स्विच चालू करून जायचा, कारण हे सगळं त्याच्या फोनशी कनेक्ट असणार. जर अनोळखी व्यक्ती जर कोण आले आणि प्रवेश घेत असेल तर तो मेसेज त्या मोबाईलवर जाणार किंवा ती CCTV कॅमेऱ्याने सुद्धा ती व्यक्ती पाहू शकते. हेच जर आपण तंत्र आपण जर शेतामध्ये लावलं तरी त्याचा उपयोग आहे, कारण शेतामध्ये जे नुकसान होते ते फार खूप होते आणि ते कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे यंत्र जर आपण शेतामध्ये लावले तर आपण त्या यंत्रानुसार पाहू शकतो की आपल्या शेताचं काही नुकसान होतं की एक सेकंदाची माहिती आपण घर बसल्या सुद्धा घेऊ शकतो. आणि ह्या अलारामचा आवाज एवढा आहे की शेजारील व्यक्ती सुद्धा गोळा होऊ शकतात. आणि हे यंत्र रात्रीच्या वेळी तर अत्यंत उपयोगी आहे, कारण रात्रीच्या वेळी चोरी आणि असे प्रकार घडत आहेत आणि म्हणूनच हे BC 547 हे यंत्र हे पूर्ण नियंत्रण करते. धन्यवाद. नमस्कार सर, माझं नाव अभिनंदन नायकर. शाळेचं नाव शिवाजी इंग्लिश स्कूल पंजोटीचा. इयत्ता 9वी. मुख्य विषय शाश्वत विकासासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी सेम. उपविषय शाश्वत शेती. माझ्या प्रतिकृतीचे नाव आहे स्नायू ऊर्जेच्या सहाय्याने जलसिंचन. उपयोजित साहित्य हँड गिअर मशीन आणि प्लाऊड इत्यादी साहित्य वापरलेले आहे. याची रचना ही एक शाळा दाखवलेली आहे. शाळेच्या आतमध्ये जेव्हा मुलं येणार तेव्हा हा गेट फिरून ही विहीर दाखवलेली आहे. विहिरीतील पाणी खेचून घेणार आणि खेचलेलं पाणी जाऊन शाळेच्या टाकीत जाऊन साचणार. मग साचलेलं पाणी आपण शाळेच्या कोणत्याही कामासाठी वापरू शकतो. ह्याच्यामुळे वेळेची बचत होते आणि हे पर्यावरणपूरक आहे व अल्प खर्चिक आहे. आणि आपण हे इत्यादी मंदिर किंवा बँक इत्यादी ठिकाणी पण वापरू शकतो. नमस्कार, माझे नाव शाळेला शिकते. माझ्या शाळेचे नाव शिवाजी इंग्लिश स्कूल पंजोटीचा. पाण्याची बॉटल. त्यामुळे पाण्याची बचत होते. नमस्कार, माझे नाव श्रद्धा किसन वारंग. हे मी मॉडेल फळं काढण्यासाठी बनवलं आहे. माझ्या शाळेचे नाव लिंगेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तुळशी. हे मी फळं काढण्यासाठी बनवलं आहे आणि कुठची पण फळं काढता येणार आणि हे बनवायला पण पाईप आणि बांबूने आपण बनवू शकतो. आणि फळं आता कुठे पण गेल्यानंतर फक्त फळं खराब झालं खाली पडले जे वरती आपण काढू शकत नाही आपण. मग त्यासाठी हे उपयोगी ठरणारं साधन आहे. नमस्कार, प्रभू मानूरकर. माझ्या शाळेचे नाव लिंगेश्वर विद्यालय तुळशी. माझं शिक्षक विलोस माझ्या साधनाचे नाव अनावश्यक रुपये काढण्याचे साधन. शेतकऱ्यांसाठी हे उपयोगी आहे. हाताने काढायची ह्याच्याने काढू शकतो. धन्यवाद.
नमस्कार, मी आर्यन संतोष सावंत. आम्ही मानगाव स्कूलवरून आलो आहोत. आम्ही 9वीत आहोत. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेन्सर. ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेन्सर म्हणजे अशी मशीन जी लाईटवर न चालता सोलारवर चालते. याच्यामध्ये आम्ही सोलार बसवण्यात आला आहे आणि याच्यामध्ये आम्ही सेन्सर लावले आहेत. म्हणजे सेन्सर लावण्याऐवजी बटन लावण्याऐवजी आम्ही सेन्सर लावले आहेत. त्याच्यामुळे पाणी शुद्ध होते व सोलारवर चालते ते, आणि त्याच्यामुळे पाणी दूषित होत नाही. आणि याचे फायदे टाकाऊपासून टिकाऊ आहे. आणि याच्यामध्ये वस्तू, वायर्स, पुठ्ठा व आम्ही 12 व्होल्टची बॅटरी वापरली याच्यामध्ये. म्हणजे जी कधी पण ढगाळ वातावरण असलं, पाऊस असला तर आपण सोलार करून त्याच्यामध्ये बॅटरीमध्ये करू शकतो. नंतर बॅटरीमधून ती वीज वापरू शकतो आपण. आणि ह्याची किंमत जास्तीत जास्त 850 पासून 2000 असेल. Good afternoon, I'm Sunny. We are from English Secondary School, Pune. So as you know that factories cause a lot of damage to the environment as well as health, as they produce a lot of harmful gases. Mostly carbon dioxide is produced in these factories. Here in this factory, the carbon dioxide which is produced is carried away into a carbon absorber machine through these pipes and an exhaust. Then it is later purified with the help of the cotton attached and later transported to the last and final well and then released into the atmosphere. This causes less pollution and less health risk. Thank you. Good afternoon everyone. My name is Durva Kiran Lingampalli and I am from 7th class of KMSP Mandals English Medium Primary School, Kuda. Today I am here to present my science working model and discuss the crucial precautions that the airline should implement to prevent devastating of aircraft incidents. Aeroplane crashes can happen for various reasons, but today we are going to focus on 3 major causes. The first one is engine failure. The second one is bird strike. And the third one is landing issues. Good morning everyone. My name is Durva Kiran Lingampalli and I am from 7th class of KMSP Mandals English Medium Primary School, Kuda. Today I am here to present my science working model and discuss the crucial precautions that should be implemented to prevent devastating of air disasters. So let's dive into the details. Unfortunately, we frequently hear the news of aircraft accidents. For example, recently there was an airplane crash in Ahmedabad where many people lost their lives. Airplane crashes can happen for various reasons, but today we are going to focus on 3 major causes. The first one is engine failure. Imagine you are driving a car and suddenly the engine stops working. It scares you, right? The same thing can also happen with a plane. In such a situation, there should be a special feature, there should be a special switch which releases the plastic cable from the rest of the plane. However, the passenger cable is released, the parachute stay on and lands the passenger cable to the ground safely. Now let's focus on our second topic, which is bird strike. Sometimes a plane can be a bird while it's flying. In such a situation, there should be a special system at the head of the plane, which should be consist of some sensors and laser lights. Now, however, the bird will go near the plane, the sensor will detect the birds and ons the laser light, like this. So this was our first concept. Now let's focus on our third concept, which is landing issues. Sometimes the plane is going to land, but the engine gets failure. It means again one or both the engines get failed. In such a situation, there should be one more special switch. After pressing the switch, the wheels of the plane will get open and the plane will land on the ground safely. नमस्कार, मी वरद दिलीप बोरकर. माझ्या शाळेचे नाव आहे श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण. मी आता 10वीत शिकतो.
माझ्या मॉडेलचं नाव आहे डिजिटल रूम. यामध्ये आपण पाहू शकता की आम्ही स्पीड ब्रेकर बनवतो आणि स्पीड ब्रेकरच्या खाली आम्ही पायझो इलेक्ट्रॉनिक सेन्सर लावला. ज्याने काय होतं, त्यावरून जर अवजड वाहनं गेली तर प्रेशरने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. त्याचबरोबर इथे आम्ही जनरेटरसुद्धा लावला आहे स्पीड ब्रेकरला, जो फिरल्याबरोबर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि इथे लाईट पेटते. त्याचबरोबर सोलर पॅनल आहे. सोलर पॅनलवर हेडलाईट पडू शकते. सूर्याच्या प्रकाशाने सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन इथे आम्ही बॅटरी लावली, त्यात साठते. व ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांना आपण हायवेवर सुद्धा चार्ज करू शकतो. त्यासाठी आम्ही इथे एक चार्जिंग पॉईंट ठेवलेला आहे. आता मार्केटमध्ये किती गाड्या आलेल्या आहेत. EV गाड्यांना आता जर आपण हायवेवर आपली अचानक चार्जिंग संपली तर आपण हायवेवर इकडे गाडी पार्क करू शकतो. आणि आपल्या इकडे पॉवर स्टेशन आहे. इकडे गाडी पार्क केल्यानंतर आपल्या पॉवर स्टेशनमधून आपल्या EV गाडीला चार्ज करू शकतो. व हायवेवर ट्रॅफिक व्हायला नको म्हणून आम्ही इकडे पार्किंगसाठी स्लॉट बनवलेले आहे. हीच इलेक्ट्रिसिटी या स्ट्रीट लाईटमध्ये वापरण्यात येते. नमस्कार, माझे नाव वैष्णवी राजाराम गोडे. मी शिवराज मराठा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथून आलेली आहे. आमच्या उपकरणाचे नाव आहे स्मार्ट फॅन इमर्जन्सी डिटेक्टर. म्हणजे जेव्हा माणूस आत्महत्या करतो, म्हणजे आपल्या 2025मध्ये आपल्याकडे 731 जणांनी आत्महत्या केली होती. त्यापैकी 328 जणांनी फॅनला लटकून आत्महत्या केली होती. आमचा हा उद्देश आहे, जेव्हा कोण आत्महत्या करते तेव्हा हा ठीक होईल आणि हा बजर वाजेल, म्हणजे आजूबाजूच्या लोकांना कळेल की तिथे काहीतरी धोका आहे. म्हणजे जाऊन बघू शकतात किंवा हॉस्टेलमध्ये वगैरे असेल तर तिथे गार्ड वगैरे चेक करू शकतात. किंवा इथे जर फॅनला कोणीतरी अटक केली तर हे खाली येऊन त्याचे पाय जमिनीला लागू शकतात, त्यामुळे त्याचा जीव वाचू शकतो. नमस्कार, मी सावतांचा सर्किट. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया माध्यमाद्वारे तुम्ही माका ओळखतात. तर गेले 2 दिवस मी आहे झारप केंद्रशाळेत होतो आहे. हे केंद्रस्तरीय शालेय समूहगीत स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, ज्ञानिमी होणार स्पर्धा, क्रीडा स्पर्धा होते. आणि हे 2 दिवसाच्या स्पर्धांचा मोबाईलवरून शूटिंग करून त्याचं व्हिडिओ एडिट करून यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमाद्वारे मी सगळ्यांपर्यंत पोचवले. या शाळेन व्हिडिओ शूटिंग करून माका परवानगी दिल्यान त्याबद्दल या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे मनापासून आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं 2 दिवस मी या शाळेत होतोय. माका माझ्या बालपणीची शाळा आठवली. एक वेगळंच वातावरण मी 2 दिवस अनुभवले. तुमका पण तुमच्या शाळेतल्या गॅदरिंग, वनभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, बक्षीस वितरण अशा खयच्या कार्यक्रमाचं मोबाईलवर शूटिंग करून व्हिडिओ करून होय असतात तर नक्की माका संपर्क करा. मी तुमच्या शाळेत नक्की येतले. तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची ही कला सगळ्यांपर्यंत पोहोचवची ही एक सुवर्ण संधी असा. तसाच ही एक आठवण सोशल मीडियावर कायमस्वरूपी सेव्ह रावतली. ही मुलं मोठी झाल्यावर जेव्हा हे व्हिडिओ बघतले ना तेव्हा त्यांना त्यांचा बालपण नक्कीच आठवतला. विद्यार्थ्यांसाठी ही एक विनामूल्य सेवा. शालेय कोणत्याही कार्यक्रमाचा शूटिंग करूच्यासाठी मी कोणतेही चार्जेस घेणे नाही. तसाच तुमच्या गावातल्या सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा खयच्या पण कार्यक्रमाचा मोबाईलवर शूटिंग करून व्हिडिओ करून घेऊचो असतात तरी माका नक्की संपर्क करा. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप चॅनेल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सावतांचा सर्किट या प्रोफाईलवर तुम्ही माका मेसेज करू शकतात. तसेच 9404 15 27 26 या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करू शकतात. माझी ही सेवा कुडाळ तालुक्यातल्या जास्तीत जास्त गावांपर्यंत तसंच मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या तालुक्याच्या कुडाळ तालुक्याच्या सीमेलगत असणाऱ्या गावांपर्यंत ही सेवा उपलब्ध असा. चला तर भेटूया तुमच्या गावात.